जय हिंद मित्रांनो, नमस्कार मित्रांनो. बघा, सर्वात पहिले तुम्ही थंबनेल बघून व्हिडिओ ओपन केलेला असेल तर सर्वात पहिले मुद्दे समजून घ्या. मुद्दा असा आहे की आता विद्यार्थ्यांचे फॉर्म भरले गेले, डबल फॉर्मवाले अपात्र होणार का, ही चर्चा विद्यार्थ्यांचं त्यातनं त्यात विद्यार्थ्यांचं आहे वय वाढ झाली पाहिजे, कारण की ह्याबद्दल बी अजून भरपूर त्या विद्यार्थ्यांचा लढा चालू आहे. या सर्व गोष्टींवरती बोलणार आहोत. त्याच्यानंतर फॉर्मची मुदत वाढणार का, कारण की हे बी भरपूर विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. हे सर्व व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्यायचं, कारण काही व्हिडिओ आपल्याकडे आहेत भरती करणारे, या व्हिडिओचा डाटा समजत नाही, समोरचा बोलतो काय. कारण की आपल्या परिवारामध्ये जेवढे बी 39,000 विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांना माहीत आहे की राहुल सर ग्राउंड लेवलला जाऊन तिथं माहिती घेऊनच मग बोलत असतात. तर प्रिय मित्रांनो, सर्वात पहिले व्हिडिओची माहिती व्यवस्थित बघा काय म्हणतोय. सर्वात पहिले हे विद्यार्थ्यांचे डाऊट आहेत सारखे, सर आम्ही तर डबल 3-3, 4-4 फॉर्म भरून टाकले, आम्ही अपात्र होणार का, हे भरपूर काही डाऊट आहेत. आणि मग याचे सर्व माहिती घेऊनच बोलतोय. तर लक्ष द्या माझे प्रिय मित्रांनो, याचं सर्वात पहिले डबल फॉर्मवरती आपण बोलणार होतो. लक्ष द्या, डबल फॉर्म तिथं जरी याच्या JRमध्ये म्हटलं की तुम्ही एकच फॉर्म भरू शकतात एका घटकासाठी, असं होतं तिथे दिलेलं. आणि विथ आधार कार्ड कंपल्सरी केलेलं होतं. तर माझे काही प्रिय मित्रांनी भरपूर मोठ्या संख्या प्रमाणात आहे ही की डबल फॉर्म. आणि हे डबल फॉर्म कधी झालेले ते तुम्हाला सांगतो. या जेव्हा लास्टचे 4-5 दिवस राहिले काय, तिथून पुढे डबल फॉर्म आले विद्यार्थी, भरपूर काही प्रमाणात डबल फॉर्म आलेले आहेत. मग आता ह्या विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरून टाकले, विथ रात्री 12 वाजता बंद झाले. मग 12 वाजता बंद झाल्यानंतर सकाळपर्यंत फॉर्म कॅन्सलेशनचं एक ऑप्शन येत होतं. लक्ष द्या आता. आणि ते फॉर्म दुपारपासून ते फॉर्म कॅन्सल करण्याचा ऑप्शन बी येत नाही. आता फक्त काय पेमेंट करा तुम्ही, याचा आहे. मग माझे प्रेमित्रांनो, विथ हे झालं तर आता ह्या बदल विद्यार्थ्यांचं झालं, फॉर्म तर सबमिट केले गेले. आता यांच्या डोक्यात विचार काय चालू आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत, सर्वात पहिली मुद्दा समजून घेत. आता ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांनी 3-4 फॉर्म भरलेले आहेत आधार कार्ड चुकून. तर लक्ष द्या, ह्या विद्यार्थ्यांना ज्याही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे, हा फक्त काय मागचा जो डाटा आहे, जो इथून मागचे ज्या विद्यार्थ्यांनी जे डबल 4-5 फॉर्म भरून ते सिलेक्ट झालेले आहेत की दरवर्षी हेच बोलत होते की डिपार्टमेंट तेच बोलतो आहे की डबल फॉर्म चालणार नाही, सिंगलच फॉर्म चालेल आणि वेळेवरती डबल फॉर्मवाला विद्यार्थी सिलेक्शन होतो. हे जे जुना विद्यार्थी. आणि अजून बी सांगून देतो, 95% असे विद्यार्थी आहेत डबल फॉर्म भरणारे, 95% डबल फॉर्म भरणारे विद्यार्थी असे आहेत त्यांची डायरेक्ट 4-4, 5-5 भरत्या झालेल्या आहेत. त्या विद्यार्थ्याने डबल फॉर्म भरलेला आहे. आणि ज्याची पहिली दुसरी भरती आहे त्या विद्यार्थ्याने डबल फॉर्म भरलेला नाही, म्हणजे आधार कार्ड चुकून फॉर्म भरलेला नाही. आता सर्वात पहिले मुद्दा लक्ष द्या. मग हे झालं. मग आता ह्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून दिला, बरोबर आहे. आता ह्याही विद्यार्थ्यांना भीती वाटायला लागलेली आहे. रिॲलिटी आहे, जे डबल फॉर्म भरले ना, आता फक्त कमेंटमध्ये हवा करतील, आम्हाला भीती वाटत नाही, मास्तर काही म्हणतो असं तसं. भाऊ, तुला माहिती आहे तुझी हवा कुठं आहे काय, कारण की मी दिवसातून किती मुलांमध्ये असतो ते मला माहिती आहे मुलांचं काय भावना आहे. तर आता ह्या मुलांनी फॉर्म भरलं आहे की यांना बी आता वाटायला लागलं, यार आम्ही फॉर्म भरायला चुकी केली का काय बा, आधार कार्ड चुकून आम्ही दिशाभूल केली बा, असं त्यांना बी आता मनाला वाटतंय. मग आम्ही अपात्र होणार का बा, की बा बाहेरच काढून देतील का आम्हाला. तर लक्ष द्या, बऱ्याच विद्यार्थ्यांनी, ज्या जुन्या विद्यार्थ्यांनी आधार कार्ड चुकून फॉर्म भरलेला आहे त्यांचं एवढंच आहे, त्यांना जर माहिती आहे की जर ग्राउंडच्या वेळेस बायोमेट्रिक घेतली नाही, लक्ष द्या, आधार कार्ड कंपल्सरी आणि बायोमेट्रिक घेतली नाही, जर ज्यावेळेस ग्राउंडच्या वेळेस आधार कार्ड कंप्लीट आणि बायोमेट्रिक घेतली तर हे विद्यार्थी जाणार नाही आहेत. प्रिय मित्रांनो, जेवढे हे डबल फॉर्म भरलेले आहेत, एकही विद्यार्थी डबल फॉर्मच्या ठिकाणी जाणार नाही आहे, एवढं कन्फर्म आहे. तुम्ही बिंदास राहा. ज्या विद्यार्थ्यांनी सिंगल फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांना तुम्ही घाबरू नका की तिथं बायोमेट्रिक घेतल्यावर जेवढ्या विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरला आहे, जो तुमच्या जिल्ह्याचा आकडा वाढला आहे, अचानक तुमचा आकडा शेवटचा दिवसांमध्ये वाढला आहे, तर तो आकडा तुमचा खाली उतरणार आहे, म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि विथ आता ह्या विद्यार्थ्याला टेन्शन आहे का मग मी अपात्र, दादा तू जर त्या मोहीम म्हणजे त्या ह्याच्यापर्यंत गेलाच नाही, प्रोसिजरपर्यंत, तुझा अपात्र व्हायचा काही विषयच नाही, कारण की तू त्यांच्यापर्यंत पोचलाच नाही, कारण की तू गुन्हा काही केला नाही की तू 3-4 फॉर्म आधार कार्ड, तू गुन्हा वगैरे खूप मोठा गुन्हा केला असं तू समजू नको, पण तू तिथेपर्यंत पोचलाच नाही, तुझा काही संबंधच नाही. कारण की तू जेव्हा तुझा काही संबंधच येत नाही, तुमचा आधार कार्ड व्हेरीफाय करायचा काही संबंध येत नाही, काहीच नाही, कुठलाच काही संबंध येत नाही. केव्हा तुम्ही डायरेक्ट ग्राउंडला गेले, तुम्ही डबल फॉर्म भरले आणि डायरेक्ट ग्राउंडला पोचले, तुमचं चुकीचं आधार कार्ड घेऊन घेतले, तुम्ही बायोमेट्रिकवर, तेव्हा तिथं मॅच होईल. अरे तुझं तर मॅच होत नाही आधार कार्ड, मग तू काय दादा, मग तुझा नंबर टाकून चेक करतील, अरे तू तर आधी फॉर्म भरला आहे, पण तू तिथं पण पोचणारच नाही ना, समजतंय का.
म्हणून तूही चिंता करू नको की काय अभ्यास, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून दिला ना, आता चिंता करतोय भरला नाही पाहिजे होता. तू आता तो विषय सोडत होता, भरला तर तुला माहिती आहे जेव्हा तुझं ग्राउंडच्या वेळेस काय परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुसार तू डिसिजन घ्यायचा आहे होईल, जेणेकरून तुम्हाला जो आणि ज्याही विद्यार्थ्यांनी डबल भरला आहे त्याचा जिल्हा त्यांनी टार्गेट केला आहे हे त्यांनी एक्स्ट्रानं टाकून दिले आहे, कारण की त्याच्या अनुभवानुसार त्यांनी टाकलं आहे. पण दरवर्षाची गोष्ट आणि या वर्षाची गोष्ट, कारण की मागच्या वर्षी मुंबईला 3.5 महिने ग्राउंड चाललं होतं. प्रिय मित्र लक्ष दे, 3.5 महिने त्या पोलिसांना किती त्रास झाला त्यांनाच माहिती आहे. म्हणून त्यांनाही या गोष्टी कळतात. आणि सर्वात म्हणजे तुम्ही भरती करतायत ते पोलीस आहेत हे विसरू नका, हा मुद्दा लक्षात ठेवा. तुम्ही भरती करतायत ते पोलीस आहेत, त्यांना सर्व गोष्टी माहीत आहेत, तुम्ही काय काम करताय ते सर्व गोष्टी त्यांना माहिती आहेत. मागच्या वर्षी कसं होतं की त्यांनी काय जाऊ दे, एखाद्या विद्यार्थ्याचं एखादा इव्हेंट नाही किंवा आजारी मग जाऊ शकतो म्हणून त्याला डबल चान्स म्हणून त्यांनी मागच्या वर्षी इग्नोर केलं. पण यावेळेस तसं काही होणार नाही, तुमचं सिंगलच फॉर्म राहणार आहे आणि ज्यांचा भरला बी तुमच्यावर काय खूप मोठी कारवाई नाही होणार, तुम्ही घाबरू नका. सर्वात पहिले फक्त एक आहे, जे आता तुम्ही जे विद्यार्थ्यांनी सिंगल भरला आहे त्याला तुम्ही डिमोटिवेट करू नका, हे बी काम चालत आहे. कारण की आपला विद्यार्थीच विद्यार्थीला मारतो आहे, कारण की त्या कुठल्या चर्चाबद्दल तर पुढच्या चर्चामध्ये, कारण की विद्यार्थी विद्यार्थ्याला मारतोय. म्हणून डबल फॉर्मवाले अपात्र होणार नाही, डायरेक्ट तुम्ही असं बाहेर फेकले जाणार नाही या स्पर्धेमधून. फक्त एक आहे, तुम्ही जर तसं भरोसे झालं तुम्ही त्या ठिकाणी पोहोचूच नका, कारण की ऑलरेडी तुम्ही चुकीची माहिती दिलेली तर तिथपर्यंत पोहोचले नाही तर त्यांना काही संबंधही नाही की विद्यार्थी पोहोचलाच नाही तर काय संबंध आहे. हा जो पोहोचेल तर त्याला तिच्यावर कारवाई होणारच आहे, त्याच्याबद्दल वादच नाही. तर माझे प्रिय मित्रांनो, कारण की विद्यार्थी एकमेकांचे का बरं कसं एकमेकांचं नुकसान करतायत तर याच्यावरनं सांगतो. आता लक्ष द्या, वयवाढबद्दल असे आहेत, वयवाढमध्ये बी 2-3 ग्रुप बनलेले आहेत. प्रिय मित्रांनो, 2-3 ग्रुप वयवाढमध्ये बनलेले आहेत. त्या वयवाढ ग्रुपमध्ये तर विद्यार्थ्यांचं मग आता काही विद्यार्थी असे आहेत की त्या विद्यार्थ्यांना एकमेकाचा विरोध करतायत. म्हणजे कसा होतोय, विरोध होतोय, काय म्हणतायत नाही, काय म्हणतात आहे. सर्वात पहिले त्या विद्यार्थ्यांची मागणी खूप योग्य आहे. तुम्ही विचार करा, शासनाने सांगितलं 31 मार्चपर्यंत आम्ही भरती काढू, म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत भरती काढू. 31 डिसेंबरला भरती निघाली का? जर 31 डिसेंबरच्या आत तुम्ही भरती करत असेल तर हे विद्यार्थी जे जानेवारी ते मार्चपर्यंत ते एजबार होतात आहे, ते विद्यार्थी एजबार झाले असते का भरतीतून, क्षेत्रातून? नाही झाले असते. साहजिक आहे, त्यांनी 8-8, 10-10 वर्ष कष्ट केलेले आहेत. मग त्या विद्यार्थ्यांना न्याय भेटला नाही पाहिजे का? यस, त्यासाठी विद्यार्थ्यांचा प्रयत्न चालू आहे. मी मुकुल, आता तुम्हाला मुकुल जो वयवाढ संदर्भात ग्रुप आहे तुम्हाला इथं पण दाखवतोय, बघा लक्ष द्या. वयवाढ संदर्भात ग्रुप आहे, त्या ग्रुपवर चर्चा झाली तर मुकुल सरांशी बोललो, मुकुल सर असं आहे, होईल, पॉझिटिव्ह होईल, नक्की होईल. म्हणून ज्याही विद्यार्थ्यांना घाबरू नका. साईट बंद झाली म्हणजे खूप जगावेगळं झालं असं नाही. आता साईट चालू होण्यासाठी सर्वात पहिले प्रश्न असं, सर फॉर्मची मुदतवाढ होणार का? तर माझे प्रिय मित्रांनो, सर्वात पहिले लक्ष द्या, फॉर्मची मुदतवाढ होणार का? तर फॉर्मची मुदतवाढसाठी तर हेच, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांचा मराठा सर्टिफिकेट आलेलं नाही. आता कसं होतं आहे, आमच्या जिल्ह्याकडे आहे ना, आमच्या जिल्ह्याकडे मराठा समाज खूप जास्त प्रमाणात ओबीसी आहेत, म्हणून त्यांचे सर्टिफिकेट SCBCचे निघून गेले. काही जिल्ह्यात मराठा समाज खूप OBCमध्ये मोडला जातोय, म्हणून त्यांचा SCBCचा काही मुद्दा उठलाच नाही. पण काही जिल्हे असे आहेत तिथं पूर्ण SCBC ते OBCत जाऊ शकत नाही. मग त्या विद्यार्थ्यांचं SCBC सर्टिफिकेट निघाले नाहीत, मग त्या विद्यार्थ्यांना लेट केलं आहे. मग हे कोणा शासनाची चुकी आहे? म्हणून डबल फॉर्म भरण्याची सुरुवात म्हणजे फॉर्म भरण्याची मुदत वाढेल तर हे वाढ संदर्भात विद्यार्थ्यांना आणि SCBC जे फॉर्म आहेत त्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ दिलीच पाहिजे आणि ती प्रोसिजर करतीलच ते. त्याच्याबद्दल वाद राहू नये, कारण टेन्शन घेऊ नका मित्रांनो, कारण की मला बऱ्याच विद्यार्थ्यांना लातूर तिकडून भरपूर कॉल आले, सर प्लीज आपण व्हिडिओ बनवा की मुदतवाढ संदर्भात, कारण आम्ही बऱ्याच विद्यार्थी आमचं सर्टिफिकेटच आलं नव्हतं, कारण की आम्ही ओपनलाही भरू शकत नाही, कारण की आमचं एज बार होत होतं. म्हणून असे प्रिय मित्रांनो, तुमच्यासाठी कांगणे सर असतील, बरेच यूट्यूबर, आता सर्व यूट्यूबर व्हिडिओ बनवतात आहेत तुमच्यासाठी कशा पद्धतीने काय करतायत. म्हणून अशा पद्धतीने जे अपात्र ते डोक्यात भीती काढू नको भाऊ, अपात्र काय होणार नाही, तू काय मोठा गुन्हा केलेला नाही, तू अभ्यास जोरात कर, कारण की तुझी प्रॅक्टिस आहे. त्यात माझे प्रिय मित्रांनो लक्ष द्या, बरेच विद्यार्थी प्रॅक्टिस करत असतील तर नाशिकच्या जवळपास असतील तर एक मी स्पेशल बॅच चालू केलेली पोलीस भरतीची 6 महिन्याची, एकदम फक्त लेक्चरांचे पैसे निघतील एवढे पैसे घेतोय, अजिबात फी जास्त नाही आहे. माझे प्रिय मित्रांनो, जर त्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल तर नक्की मला कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा. अजून एक मी माझ्या प्रिय मित्रांसाठी एक केलेलं आहे की जेणेकरून माझ्या प्रिय मित्रांना टॉपिक वाईज टेस्टची गरज होती. तर सर्वात पहिले प्रिय मित्रांनो लक्ष द्या, तुम्हाला सांगतो टॉपिक वाईज टेस्ट जे आहेत की माझ्या प्रिय मित्रांना टॉपिक वाईज टेस्ट पाहिजे होत्या. आता टॉपिक वाईज टेस्ट पाहिजे होत्या तर मी त्या टॉपिक वाईज टेस्ट बनवल्या पण, की जेणेकरून बघा लक्ष द्या,
माझे प्रिय मित्रांनो, आता लक्ष द्या. आता हे गोष्ट तुम्हाला गरजेची सांगायचं. माझे प्रिय मित्रांनो, मी गणित आणि बुद्धिमत्ताचे 33 सराव पेपर आहेत. 50 एका टॉपिकवरती 50 प्रश्न आहेत. ज्याही विद्यार्थ्यांना पे करायचं असेल तर आपल्या RS अकॅडमी ॲपवरती तुम्ही पे करा आणि जिथं पण असेल एकूण 50 रुपये फी आहे फक्त. तेवढे पेपर तुम्ही घेऊन टाका प्रिय मित्रांनो. म्हणून तुम्हाला फायदा होईल येणाऱ्या पोलीस भरतीसाठी नक्कीच. कारण की जोही बेसिक मी म्हणतो नाही जास्त हुशार मुलगा असेल त्याला नका, ज्याला गरज आहे त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच घ्या प्रिय मित्रांनो आणि टेस्ट सोडवा. फायदा होईल, नक्कीच होईल, अजिबात नुकसान होणार नाही. कारण की एका टॉपिकवरती 50 प्रश्न आहेत आणि वन लाईनर म्हणजे बेसिक. कारण एखादा नवीन विद्यार्थी असेल ना त्याला गणित लवकर कळत नाही. गणित बुद्धिमत्ता आणि हक्काचे मार्क आहेत. जरी मागच्या वेळेस मुंबईला GSचा पॅटर्न पडला, दरवेळेस GS पडेल असं सांगता येणार नाही. म्हणून तुम्ही सर्व गोष्टी तयारीत राहा आणि परफेक्ट राहा. हे आपल्या ॲपवरती जा आणि हे टेस्ट तुम्ही घेऊन टाका, नक्कीच फायदा होईल. एकूण 50 रुपयात 33 पेपर आहेत प्रिय मित्रांनो. म्हणून टेन्शन घेऊ नका. काही डाऊट असतील तर कमेंट करा, कुठलाही की फॉलो करा किंवा सबस्क्राईब करा. व्हिडिओमध्ये आपला दिसणारच नाही भाऊ, सबस्क्राईब कर, मला सबस्क्राईब कर. तू आत्तापर्यंत व्हिडिओ पाहत आला कंटिन्यू, तुला दिसला कुठे सबस्क्राईब कर किंवा कुठं लाईक कर असं गरज नाही भाऊ. सत्य काम करा. सत्य कामाला काही लाईक आणि सबस्क्राईबचे नाही, विद्यार्थी आपोआप सबस्क्राईब करतो. आणि मी तुमच्यासाठी प्रिय मित्रांनो लक्ष द्या, कायम वेळोवेळी पोलीस भरतीचे अपडेट देईल आपल्या RS अकॅडमी जे चॅनल जे परिवार आहे. म्हणून तुम्हाला